गुलकंदाचा खरा मजा हा त्या मुरल्यानंतर असतो आणि तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं। आपल्या आयुष्यात आपण जी नाती बनवतो ती नाती जेव्हा गुलकंदासारखी मुरतात ना, तर त्यांचा बहर अजून आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारे एक गोडवा देण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्ही म्हणताल की गुलकंद जीवन या सगळ्याबद्दल मी का बोलतोय, तर मित्रांनो, गुलकंद नावाचा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि आज त्याच चित्रपटावरती आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत किंवा सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र, आपलं सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। व्हिडिओची सुरुवात या चित्रपटाचे जे लेखक आहेत त्यांच्या नावापासून करणार आहे। त्यांचं नाव आहे सचिन मोटे। आता सचिन मोटेंचं नाव घेतलं तर आपल्या तोंडात सचिन गोस्वामींचं नाव येतं आणि या दोघांना आपण जरी नसेल अनुभवलेलं पण यांच्या कामाला आपण हास्य जत्रेमधून अनुभवलेलं आहे। 10 ते 15 मिनिटाच्या स्किटमध्ये ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव देतात, म्हणजे हसण्याचं म्हणू नका, इमोशनल होण्याचं म्हणू नका, प्रत्येक गोष्ट ते अतिशय तंतोतंतपणे आणि जेवढं स्किटला गरजेचं तेवढं देण्याचा प्रयत्न करतात। आणि यांचं नाव जेव्हा मी चित्रपटाशी संलग्नित पाहिलं ना, तर मला एक विश्वास होता की हे लोक मला कथेच्या बाबतीत बिलकुल निराश करणार नाही, कारण जी पोटेन्शियल आहे दोघांमध्ये ना ते त्यांनी हास्य जत्रेमध्ये अशा प्रकारे दाखवलं आहे ना, मला खरंच नवल वाटतं की इतकी विनोदबुद्धी असणं हे किती कमी लोकांपर्यंत पोहोचलं होतं। ते आज महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये फेमस आहेत आणि तसंच काही अंशी काम आपल्याला चित्रपटात सुद्धा दिसतं। चित्रपटाची कथा थोडक्यात अशी की ढवळे आणि माने हे दोन मध्यमवर्गीय कुटुंब दाखवलेत। त्या कुटुंबातली दोघं मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात। आता लग्न करायचा निर्णय ठरल्यानंतर एक दिवस काय होतं, ते एकमेकांच्या कुटुंबांना भेटवण्याचा निर्णय घेतात आणि ज्यावेळेस त्या सगळ्यांची भेट होते तिथे आपल्याला एक गोष्ट कळते, ती म्हणजे काय, सहिता मनकर म्हणजे मुलीची आई आणि प्रसादोक म्हणजे मुलीचे बाबा या दोघांचं आधी प्रेम प्रकरण होतं। नंतर या दोघांचं आधीचं प्रेम प्रकरण हे पूर्ण घरभर पसरतं आणि घरभर पसरल्यानंतर काय धमाल उडते ती सगळी या चित्रपटात दाखवली। आता या चित्रपटाची कथा असं सेटअप करते की हे दोन्ही कुटुंब जे आहेत ते मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, पण जसं कुटुंब ढवळ्यांचं दाखवलंय ते बिलकुल आपल्यातलं वाटत नाही। यांची पूर्ण इतकी प्रोग्रेसिव्ह दाखवली की ते बिलकुल पचनी पडत नाही। पण या चित्रपटातल्या पॉझिटिव्हबद्दल बोलाल तर या चित्रपटात जे कॉमिक सीन्स वापरले आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत आणि बऱ्यापैकी ते चित्रपटात वर्क करतात। चित्रपट 1 मिनिट सुद्धा वायफाय गोष्टींवर वाया घालवत नाही। स्क्रीनवर पूर्ण वेळ काही ना काहीतरी हॅपनिंग चालू असतं, ज्यामुळे आपलं अटेन्शन कंटिन्युअसली स्क्रीनवरती असतं। पण जर खरं बोलायचं झालं तर ईशा आणि समीरने चित्रपट अक्षरशः आपल्या खांद्यांवर पेलून नेला आहे। चित्रपटात जेवढे काही कॉमिक सीन्स त्यांच्या वाटायला आले त्यात त्यांनी अक्षरशः तुफान काम केलं आहे। आता चित्रपटात कथेनुसार जे काही कन्फ्युजन क्रिएट होतात ना ते एका वेगळ्या वळणावरती अशा प्रकारे येऊन क्लिअर होतात की ते बघताना खरंच तुम्हाला मनातून खूप हसायला येतं। आता या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलाल तर संगीत खरंच खूप छान आहे। एकदम हलकं फुलकं असं संगीत आहे की जे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच नंतर रिलॅक्स वाटेल। आणि विशेष करून मला चित्रपटात कुठलं गाणं आवडलं असेल तर ते आहे या चित्रपटाचं टायटल ट्रॅक। चित्रपटातल्या निगेटिव्हबद्दल बोलाल तर चित्रपटाच्या निगेटिव्हमध्ये मला एक गोष्ट खटकली आहे, म्हणजे नाही आवडली, ती म्हणजे प्रसाद आणि सईचं भेटणं या चित्रपटात दाखवले। जेव्हा की त्या दोघांचं लग्न झालेलं आहे, ठीक आहे, ते त्यांच्या आयुष्यात खुश आहेत। आता त्यांच्या मुलांच्या लग्नाची वेळ आली आणि हे त्या मुलांच्या लग्नाचं काम सोडून हे स्वतः एकमेकांना भेटत आहेत, हे स्वतः एकमेकांचं रिलेशन एक्सप्लोअर करत आहेत किंवा आपल्या नात्यांबद्दल काय याबद्दल चर्चा करत आहेत, म्हणजे आपलं नातं काय याबद्दल चर्चा करत आहेत। या ठिकाणी मला थोडंसं नाही आवडलं, जे की खरंच अपेक्षितच नव्हते असं काहीतरी। तर मित्रांनो, परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात फक्त आणि फक्त शाईन कोणी करत असेल तर ते म्हणजे समीर आणि ईशा। या दोघांनी अक्षरशः मी आधीसुद्धा बोललो त्यानुसार या दोघांनीच हा चित्रपट आपल्या खांद्यांवरती पेलून शेवटपर्यंत नेला आहे। ह्या दोघांच्या वाट्याला जेवढे काही सीन्स येतात चित्रपटात ते खरंच धमाल असतात, मजा येते आणि खिळखिळून हसायला लावतात। त्यामुळे या दोघांव्यतिरिक्त असं शाईन करताना कोणी दिसलं नाही। बागला चित्रपटात दिसत आहेत सईता मनकर, प्रसादोक, त्यानंतर वनिता खरात, या सगळ्यांनी खूप नॉर्मल काम केलंय, ओकेश काम केलंय। ओव्हरऑल गुलकंद या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, चित्रपट हा चांगला झाला आहे, पण हा चित्रपट तुम्हाला तुमच्या बाजूच्या सीटवर तुमचं डोकं ठेवून बघावं लागणार आहे। या चित्रपटात काही गोष्टी अशा दाखवल्या आहेत ज्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सहसा घडत नाहीत। पण हा चित्रपटात ईशा आणि समीरचा परफॉर्मन्स तुम्हाला पूर्ण वेळ एंगेज ठेवतो, शेवटपर्यंत तुम्हाला तो निराश करत नाही। चित्रपटात जो काही कन्फ्युजन क्रिएट होतो तो अशा प्रकारे अनफोल्ड होतो की ते बघताना खरंच तुम्हाला मजा येते। आणि या चित्रपटात कॉमेडी सीन्स आणि कॉमेडी पंचेस इतके आहेत की 2.5 तास तुम्ही खूप एन्जॉय करतात, यात काही वाद नाही। त्यामुळे तुम्ही या चित्रपटाला एक चान्स नक्की देऊ शकता। तर मित्रांनो, हा होता माझा गुलकंद या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता। आणि व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या।